नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. सध्या आपण महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो. तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा, तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं, यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण आज नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. मालेगाव मध्य या विधानसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक 8 ते 20 आणि 26 ते 65 या वार्डांचा समावेश या मालेगाव मध्ये विधानसभा मतदारसंघाअंतर्गत होतो. आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की नाशिक जिल्ह्यात एकूण 15 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी 12 विधानसभा मतदारसंघ हे नाशिक आणि दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येतात. तर उर्वरित 3 विधानसभा मतदारसंघ हे धुळे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतात आणि हा मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ देखील धुळे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो. 2008च्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या मालेगाव मध्ये विधानसभा मतदारसंघास 114 क्रमांक दिलेला आहे. या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये हा मालेगाव विधानसभा मतदारसंघ आपण एरोच्या माध्यमातून इथं दाखवलेला आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मालेगाव मध्ये विधानसभा मतदारसंघातून MIM पक्षाचे मुफ्ती मोहम्मद हे विजयी झाले होते. त्यांचं पूर्ण नाव मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक असं आहे आणि त्यांना 1,17,242 मते मिळाली होती. आणि त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे उमेदवार तेव्हाचे आमदार आसिफ शेख यांना 78,723 मते मिळाली होती. अशा प्रकारे 38,519 मताच्या मताधिक्याने मुफ्ती मोहम्मद यांनी या 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विजय मिळवला होता. 2014च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आसिफ शेख हे विजयी झाले होते आणि त्यांनी मुफ्ती मोहम्मद यांचा पराभव या 2014च्या विधानसभा निवडणुकीत केला होता आणि 2009ची विधानसभा निवडणूक मुफ्ती मोहम्मद यांनी जनसुराज्य शक्ती या पक्षाकडून लढवली होती आणि ते 2009ला या मतदारसंघातून विजयी झाले होते. आता 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि या सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणात मतविभाजन झालं होतं. या 2014च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आसिफ शेख यांनी विजय मिळवला होता. त्यांनी मुफ्ती मोहम्मद यांचा पराभव या 2014च्या विधानसभा निवडणुकीत केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुफ्ती मोहम्मद यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेऊन उमेदवारी दिल्या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे मलिक युनुस यांनी MIM पक्षात प्रवेश करून MIM कडून निवडणूक लढवली आणि ते 3ऱ्या क्रमांकावर होते या निवडणुकीमध्ये आणि मतविभाजन झाल्यामुळे त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला या 2014च्या विधानसभा निवडणुकीत झाला होता. आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी, तर भाजप शिवसेना यांची युती होती. आघाडीकडून ही जागा काँग्रेस पक्षाचे आसिफ शेख यांना सोडण्यात आली होती. तर युतीकडून ही जागा भाजपच्या उमेदवाराला सोडण्यात आली होती. या निवडणुकीत 2019च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम मतं ही मुफ्ती मोहम्मद यांना मिळाल्यामुळे त्यांचा विजय झाला आणि ते मौलाना असल्यामुळं अ, ते या मुस्लिम समाजामध्ये प्रसिद्ध असल्या कारणाने त्यांना मोठ्या प्रमाणावरती मतं मिळालेली दिसून येते. आता येणाऱ्या 2024च्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी कायम राहते की 2014 प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात, यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे. तर थांबूया आज आपण येथे. धन्यवाद.